अकोला महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा वादळी ठरलेली आहे। डासांचा प्रादुर्भाव आणि दूषित पाणी पुरवठ्यावरनं मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। अकोला पालिकेची आज झालेली सर्वसाधारण सभा ही चांगलीच वादळी ठरली। सभेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली, मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा कडाडून विरोध केल्यानं सभागृहात मोठा गोंधळ उडाला होता। शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव तसंच नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला। काँग्रेस नगरसेवक आझाद खान यांनी शहरातल्या वाढत्या डासांचा तत्काळ बंदोबस्त केला जावा आणि नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी केली। मात्र विषय वेळेवर उपस्थित केल्याचं कारण देत हा मुद्दा पुढच्या सभेत घेण्याची विनंती करण्यात आली। यामुळे विरोधी नगरसेवक संतप्त झाले आणि काही काळ सभागृहात गोंधळ निर्माण झाला। सर्व नगरसेवकांना दिलेले पाहिजे 7 दिवसाच्या आत। हे सर्वांचा विषय आहे माझा। डोईफोडे सर त्यांचा जो विषय है ते त्यांच्याशी बोलून गेल्यानंतर प्रशासन को भी आदेश कर सकते हो, महापौर है, आयुक्त साहब भी दे सकते, उपा महापौर भी दे सकते और हमारे सभापति साहब भी दे सकते हैं, है ना। उनको भी अधिकार देने की तत्काल में उन्होंने दूषित पानी का उसको अच्छा पानी करके देना। लोगों का स्वास्थ्य खराब हो रहा है उसके अंदर, लोगों को धोखे में आ रहे, छोटे बच्चों को डायरिया हो रहा है उसके अंदर, मच्छर काटे, डेंगू होने की बहुत समस्या भी हो रही, बच्चे हॉस्पिटल में भर्ती हो रहे हैं। ये दिख रहा नहीं महानगर पालिका को। और प्रशासन भी सोएबा है और सत्ताधारी महाविकास आघाड़ी भी सोई भी है ये विषय के अंदर। शरद पवारांची महाविकास आघाडीच्या आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी सुरू असल्याचं समजतंय। वायबी चव्हाण सेंटरमध्ये मवियाचे अनेक नेते सध्या उपस्थित आहेत। आगामी राजकीय रणनीती संदर्भात हे सगळे नेते चर्चा करणार आहेत। शरद पवारांची महाविकास आघाडीच्या आमदारांच्या सोबत चर्चा सध्या होत असल्याचं समजतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।